नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवणार आहे मुगाची डाळ आणि भोपळ्याचे पराठे. खूपच हेल्दी, बनवायला सोपे आणि त्याचबरोबर टेस्टीसुद्धा. तर पाव कप मुगाची डाळ घेतली, मी छान वॉश करून घेते आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून मी 1 तासासाठी भिजवली होती. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर 3-4 तास भिजवली तरीही चालेल. त्यानंतर आणखी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. कोथिंबीर घेतली मी इथे एक साधारणतः मूठभर. त्यानंतर हिरव्या मिरच्या 2, 1 चमचाभर तेल, हळद अर्धा चमचा, हिंग थोडासा, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे, मीठ चवीपुरतं आणि तीळ आणि ओवा मी पाव चमचा घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं भोपळा. तर कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेते आहे. भोपळा सोलून घेते मी जेवढा भोपळा तुम्हाला दाखवला त्यातला मी अर्धाच भोपळा घेते आहे. जर किसून घेतला हा भोपळा तर 1 कप भोपळ्याचा किस आपल्याला लागणार आहे. कधी पण मंडळी भोपळा तुम्ही यूज करताल तर एक छोटासा तुकडा खाऊन बघायचा आणि जर तो कडू असेल तर तो तुम्ही भोपळा यूज करू नका. तर मी चेक केलं तर छान होता भोपळा. तर 1 कप भोपळ्याचा किस घेतला आहे मी इथे. कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तेल घातलं आहे मी 1 चमचावर. त्यानंतर जिरे घालून घेते आहे, तीळ आणि ओवा घालते आहे. मग आपले जेवढे मसाले ते सगळे आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. हळद आणि त्याचबरोबर भिजवलेली मुगाची डाळ पाण्यासकट मी याच्यात वापरते आहे. तर ही जी मुगाची डाळ आहे ती आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये धने पावडरसुद्धा ॲड करून घेऊयात. हे मिश्रण सगळं छान मिक्स करूयात आणि एक वाफ येऊ द्यात. ह्या मिश्रणाला वाफ येते तोवर मी भोपळा किसून घेतला होता आणि तो भोपळा मी मोजून बघितला तर 1 कप भोपळ्याचा किस आहे हा. भोपळा कधी पण किसला ना की लगेचच्या लगेच यूज करायचा, अदरवाईज त्याचा रंग चेंज होतो. तर कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं जे वाटण होतं ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेते आणि किसलेला भोपळा घालते. तर भोपळा घातल्यानंतर परत या भाजीला थोडंसं पाणी सुटतं. मग परत 5 मिनिट मंद आचेवर ह्याला हलवत शिजवून घ्या. ही प्रोसेस ह्याच्यासाठी करायची आपल्याला कारण की मुगाची डाळ जी आहे ती थोडीशी शिजून निघली तर पराठे खाताना आपल्याला ते कचकच नाही लागणार दाताखाली. आणि त्याचबरोबर भोपळ्याचे पराठे तुम्ही कोणत्याही प्रकारचे करायला घेतले ना तर त्या पिठाला नंतर पाणी सुटतं. तर म्हणून ही प्रोसेस करायची. तर ही छानपैकी मी मिक्स करून 5 मिनटासाठी मंद आचेवर परतून घेतलं आहे. तर अशा प्रकारे ही भाजी मी परातीत काढून घेतली आहे आणि थंडही करून घेतली. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, पाव कप बेसन पीठ आणि चवीपुरतं मीठ. भाजी थंड झाल्यानंतर सगळी पिठं ॲड करा त्याच्यामध्ये आणि मीठ ॲड करून हे छान घट्टसर आपल्याला हवं तेवढं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. अगोदर सगळं मिक्स करून घ्या आणि नंतर हळूहळू पाणी ॲड करून हे पीठ तुम्ही मळून घ्या. हे अशा प्रकारचं पीठ बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्टली पराठे बनवले तरी चालतं. किंवा मग हे पीठ रेस्ट नाही करू दिलं, डायरेक्टली बनवलं तरी चालतं. पण थोडंसं जर रेस्ट दिली पिठाला तर छान हिरवा रंग येतो. थोडंसं तेल घालून मी हे पीठ एकसारखं करून घेते आणि आता मी तुम्हाला याचे छान पराठे बनवून दाखवते. मी 1 तासासाठी हे पीठ भिजू दिलं होतं, असंच फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी कारण की पाणी सुटायला नको म्हणून. तर छान हिरव्या रंगाचे मस्त पराठे झाले होते. तर तवा मस्त गरम झाला आहे, पराठा लाटून घेतला मी. हे पराठे खूप पातळ नाही होत कारण मुगाची डाळ अख्खी पण मला पराठ्यांमध्ये अशी डाळ दाताखाली आली ना तर खूप आवडतं म्हणून मी हे पराठे अशा प्रकारचे बनवते. तुम्हाला जर तशी डाळ आलेली नसेल आवडत ना तर तुम्ही डाळ मिक्सरला ग्राइंड करून घेतली तरीही चालेल. तर अशा प्रकारे पराठे मी तूप लावून भाजते, तुम्ही तेल लावून भाजले तरीही चालेल. अशा प्रकारे मस्त गरम गरम पराठे तयार आहेत. त्याचबरोबर माझा चहाही उकळला आहे. चहा गाळून घेते आणि चहासोबत हे पराठे मी आज एन्जॉय करणार आहे. तुम्हीसुद्धा बनवून बघा. दह्यासोबत खाऊ शकता, टिफिनमध्ये लोणच्याबरोबर देऊ शकता मुलांना, सॉसबरोबर खाऊ शकता. खूपच अप्रतिम चवीचे हे पराठे आहेत. मस्त सॉफ्ट झाले आहेत. मी तुम्हाला दाखवते हातामध्ये घेऊन. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी शेवटपर्यंत पाहता त्यासाठी थँक्यू सो मच. बाय.